श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र पारायण काळात काय खावे व काय खाऊ नये ह्याचे नियम. पारायण काळात 7 दिवस खालील अन्न खावे. 1. धान्य, गहू खावे आणि गव्हाची चपाती. पालेभाज्या खाऊ शकतात, ज्यात लाल माठ, हिरवी माठ, राजगिरा, पालक, करडई, कोथिंबीर, कढीपत्ता. फळभाज्या खाऊ शकता, बटाटा, टोमॅटो, फ्लावर, कोबी, घोसाळा, गिलके, ढोबळी मिरची, हिरवी व लाल मिरची, तोंडले, गाजर, सुरण, रताळे. फळे सर्व खाऊ शकता, कडू वर्ज्य. तेल, सूर्यफूल व करडई तेल वापरू शकतो. शेंगदाणा तेल, सोयाबीन तेल वापरू नये. मसाल्यामध्ये हळद, लाल मिरची, जिरे खाऊ शकता. गरम मसाला, कोरडा गारा मसाला वर्ज्य. दूध, दही, ताक, कढी खाऊ शकता. पारायण काळादरम्यान वारानुसार उपास असेल तर उपासाचे पदार्थ खाऊ शकता. शिंगाडा, पीठ, बटाटे, रताळे, साबुदाणा, राजगिरा खाऊ शकता. वर्ज्य: द्विदल धान्य, कडधान्य, शेंगदाणे, डाळी खाऊ नये. गवार, वांगी, कारले, वाल, शेपू, मेथी, कांदापात, लसूण, कांदा, मोहरी, वरण, भात वर्ज्य. चहा, कॉफी घेऊ शकता. पित्तकारक पदार्थ, वातकारक भाज्या, बाहेरचे पदार्थ, मैदा खाऊ नये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.